मराठा आरक्षण संदर्भात मराठा ठोक मोर्चा हे आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहेत। काल मातोश्रीवर त्यांनी मोर्चा काढला होता आणि उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर त्यांनी असा पवित्रा घेतला आहे की प्रत्येक नेत्यांच्या घरी जाऊन मराठा आरक्षण संदर्भात त्यांच्याशी विचारणा करणार आहेत। मी सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थान देवगिरीच्या बाहेर आहे। एकंदरीत पाहिलं तर देवगिरीच्या बाहेरही पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज मराठा ठोक मोर्चा अजितदादा पवार यांच्या या देवगिरी बंगल्यावर धडकणार आहे अशी माहिती समोर येत आहे। त्याच अनुषंगाने देवगिरी बंगल्याच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आली आहे। मराठा ठोक मोर्चाने आरक्षणासंदर्भात एक मोठी पवित्रा घेतलेली आहे। प्रत्येक नेत्यांच्या घरी जाऊन मराठा आरक्षण संदर्भात नेत्यांचे म्हणणं काय आहे हे विचारणा करण्याचा पवित्रा घेतलेली आहे। त्याचमुळे देवगिरी बंगल्याच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।